महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ना राऊत विद्यालयाच्या पटांगणाला कुंपण व गेट टाकून कुलूप मारल्याने श्रीवर्धन समुद्रकिनारी पार्किंगची समस्या गंभीर, प्रशासन हतबल। श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याच्या जवळच राऊत विद्यालय आहे। सदर विद्यालयाच्या मागच्या बाजूला भव्य मोठे असे पटांगण आहे। मागील अनेक दिवसांपासून श्रीवर्धनमध्ये पार्किंगची समस्या गंभीर झाल्यामुळे पोलीस प्रशासनाने सदर मैदानामध्ये पार्किंग करण्याची सोय उपलब्ध केली होती। परंतु श्रीवर्धन तालुका शिक्षण प्रसारक व सहाय्यक मंडळाने सदर पटांगणाला तारेचे कुंपण घालून त्या ठिकाणी गेट टाकून कुलूप मारल्याने श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे। श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावरतीच पर्यटक आपल्या गाड्या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करत असल्याने अन्य वाहन चालकांनी किंवा दुचाकीस्वारांनी व पादचाऱ्यांनी कुठून जायचे असा प्रश्न निर्माण होतो। श्रीवर्धन नगर परिषद श्रीवर्धनच्या शहराच्या श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वारावरती येणाऱ्या पर्यटकांकडून पर्यटन कर वसूल करत असते। पर्यटन कर वसुली करणाऱ्या ठिकाणी काही वेळेला कर्मचारी नसल्याने कोणत्याही प्रकारचा पर्यटन कर घेतला जात नाही। श्रीवर्धन येथे जास्त पर्यटक पुण्याहून येतात, मात्र या येणाऱ्या पर्यटकांची भाषा देखील अत्यंत उर्मट असते। पार्किंगबद्दल कोणत्याही स्थानिकाने सदर पर्यटकांना काही सूचना केल्यास ते सरळ आम्ही येतो म्हणून तुमचा धंदा आहे आणि कोकण आहे या भाषेत उत्तर देतात। ज्या वेळेला पर्यटन व्यवसाय नव्हता त्यावेळेला कोकणचे लोक काही उपाशी राहिले नव्हते, 2 वेळा जेवतच होते। याचा विचार देखील पर्यटकांनी करणे आवश्यक आहे। श्रीवर्धन समुद्रकिनारी वाहने पार्किंग करण्यासाठी पोलीस प्रशासनाची दमछाक होणार आहे। तरी श्रीवर्धन नगर परिषद प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या बैठक घेऊन येणाऱ्या पर्यटकांची पार्किंगची व्यवस्था लवकरात लवकर करावी अशी मागणी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर सह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।